नमस्कार. आज आपण रॉबर्ट कियोसाकी यांच्या रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकावर बोलणार आहोत. म्हणजे एका आढाव्याच्या आधारे बोलणार आहोत. यातले जे आर्थिक विचार आहेत ते आजही खूप महत्त्वाचे वाटतात. तर या आढाव्यातून काय काय महत्त्वाचं समोर येतंय ते जरा बघूया. तर आढाव्याची सुरुवात होते ती दोन वडिलांच्या कल्पनेने, म्हणजे दोन वेगवेगळ्या विचारसरणी. एक आहेत पुअर डॅड, लेखकाचे खरे वडील. हो, उच्च शिक्षित पण पारंपरिक विचारसरणीचे, म्हणजे नोकरी करा, पैसे वाचवा वगैरे. आणि दुसरीकडे आहेत रिच डॅड, मित्राचे वडील, जे व्यावसायिक आहेत. बरोबर. त्यांची विचारसरणी पूर्णपणे वेगळी, म्हणजे गुंतवणूक, मालमत्ता तयार करणे, आर्थिक स्वातंत्र्य यावर त्यांचा भर असतो. आढाव्यात हा फरक छान मांडलाय. अगदी. आणि मला वाटतं आढाव्याने पुस्तकाचा जो गाभा आहे ना, तो बरोबर पकडलाय, की श्रीमंत लोक पैशासाठी काम नाही करत, तर पैसा त्यांच्यासाठी काम करतो. हे वाक्यच खूप विचार करायला लावणार आहे. हो ना. कारण आपल्याला शाळेत वगैरे काय शिकवतात? नोकरी करा, पगार मिळवा. बरोबर. पण पैसे कसे वाढवायचे, म्हणजे पैशाला कामाला कसं लावायचं, हे कोण सांगतं? त्यामुळे आर्थिक साक्षरता किती गरजेची आहे हे इथे एकदम स्पष्ट होतं. अगदी. आणि हीच गोष्ट पुढच्या मुद्द्याकडे नेते, मालमत्ता विरुद्ध देणे, ॲसेट्स आणि लायबिलिटीज. आढाव्यात यावर खूप जोर दिलाय. म्हणजे फक्त पैसे कमावणं नाही, तर ते अशा ठिकाणी लावणं जिथून अजून पैसे येतील. हो, म्हणजे मालमत्ता घ्या, देणी नका घेऊ. बरोबर. उदाहरणार्थ एखादी प्रॉपर्टी घेतली जी भाड्याने दिली, किंवा स्टॉक्स घेतले ज्यातून डिव्हिडंड मिळतोय, ही झाली मालमत्ता. हां. आणि देणी म्हणजे काय? तर ज्या गोष्टी आपल्या खिशातून पैसे बाहेर काढतात, जसं मोठं कर्ज घेऊन घेतलेली गाडी. हो, जिचा मेंटेनन्स पण असतो आणि व्हॅल्यू कमी होत जाते. आणि हाच मुद्दा थेट जोडला जातो नोकरी विरुद्ध व्यवसाय किंवा गुंतवणुकीशी. हो. आढावा काय म्हणतो की नोकरी ठीक आहे, सुरक्षित वाटते, पण त्याने फक्त गरजा भागतात. हो, बहुतेक वेळा तेवढंच होतं. पण खरी संपत्ती जर निर्माण करायची असेल, तर स्वतःचा व्यवसाय किंवा मग हुशारीने केलेली गुंतवणूक हाच मार्ग असतो. ही आहे रिच डॅडची विचारसरणी, जी पारंपरिक विचारांना आव्हान देते की बाबा नोकरी करा आणि बचत करा. अगदी. आणि खरी गंमत किंवा म्हणूया मेक इथेच आहे. आढावा सांगतो की फक्त कष्ट करून नाही चालत. पैशाला कामाला लावणं शिकावं लागतं. म्हणजे हुशारीने काम करणं. मिळवलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवला की मग तो अजून पैसा तयार करतो. पॅसिव्ह इन्कम ज्याला म्हणतात. बरोबर. पण हे करायला जाताना मनात भीती असते खूप लोकांच्या. हो, गुंतवणुकीची भीती. पैसे बुडाले तर, किंवा मग दुसरीकडे लोभ हाड येतो, झटपट श्रीमंत व्हायचंय. दोन्ही टोकं घातक आहेत. अगदी. आढावा म्हणतो की या भावनांवर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. माहितीच्या आधारे शांतपणे निर्णय घ्यायला हवा. ज्ञान असून चालत नाही, ते वापरण्याचं धैर्य आणि आत्मनियंत्रण पण लागतं. बरोबर. नाहीतर मग संधी असूनही लोक कृती करत नाहीत. हो, ती भीती किंवा टाळाटाळ आड येते बहुतेक. आता आढाव्यात पुस्तकाच्या चांगल्या बाजू पण सांगितल्या आहेत. हो, जसं की भाषा खूप सोपी आहे. अगदी. त्यामुळे कोणालाही आर्थिक गोष्टी समजू शकतात. विचार करायला प्रवृत्त करतं हे पुस्तक. आणि व्यवसाय, गुंतवणूक यात रस निर्माण होतो. तरुण लोकांसाठी, नोकरदारांसाठी प्रेरणा मिळते. नक्कीच. पण मग काही मर्यादा पण आहेत, ज्या आढाव्यात नोंदवल्या आहेत. जसं की उदाहरणार्थ, काही उदाहरणं खूपच साधी किंवा अमेरिकेच्या संदर्भातली वाटू शकतात. अच्छा. आणि प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते ना. जोखीम घ्यायची क्षमता, आर्थिक पार्श्वभूमी. हो, ते आहेच. त्यामुळे यातले सगळे सल्ले जसेच्या तसे लागू पडतीलच असं नाही. ही टीका पण महत्वाची आहे. बरोबर आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा आणि त्या आढाव्याचा आपण काय अर्थ काढायचा? मला वाटतं मुख्य मुद्दा हा आहे की तुम्ही किती कमवता यापेक्षा तो पैसा तुम्ही कसा वापरता, कसा वाढवता, कसा गुंतवता, आणि तो तुमच्यासाठी कसा काम करतोय हे जास्त महत्वाचं आहे. आढाव्यात पुस्तकाला 5 पैकी 4.5 रेटिंग दिले, जे खूप चांगले आहे. हो, म्हणजे पुस्तक लोकप्रिय आणि प्रभावी आहे हे नक्की. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. समजा या पुस्तकातले किंवा आढाव्यातले सगळे विचार नाही, पण फक्त एक विचार घेतला, मालमत्ता आणि देणी यातला फरक ओळखायचा. ठीक आहे. आणि तो जर कोणी खऱ्या अर्थाने अंमलात आणला, तर त्या एका विचाराने सुद्धा त्याच्या आर्थिक आयुष्यात केवढा मोठा बदल घडू शकेल. हो, खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. एका साध्या विचाराने खूप काही बदलू शकतं.